नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2023 आणि 24 शेवटची मुलाखत आपण या विद्यार्थिनीची घेत आहोत। कुमारी सुप्रिया खरमाटे आणि हिला या ठिकाणी 178 पैकी किती गुण मिळाले आहेत? मला 107 गुण मिळाले होते। 107 गुण मिळालेले आहेत आणि हिचा या ठिकाणी कास्टमधून ही सिलेक्ट झालेली आहे। तर या विद्यार्थिनीने मॅट आणि सॅट या दोन्ही पेपरची तयारी कशी केलेली होती, त्याचबरोबर बुद्धिमत्ता विषयामध्ये किती गुण मिळाले तुला? मला बुद्धिमत्तेत 67 मार्क होते, 67 आणि सॅटमध्ये 40। तर अशा पद्धतीने तिला मार्क आहेत। तर बुद्धिमत्ता विषयाची तयारी तू कशी केली, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना एक संदेश मिळेल की अभ्यास कसा करायचा? तर मी बुद्धिमत्तेत जास्तीत जास्त सराव केला होता आणि जसं की आपले एस ए पवार सर यूट्यूबवरती व्हिडिओज आपले अपलोड करतात, त्याच्यानुसार मला खूप त्याचा फायदा झाला आणि मी सारखं रिव्हिजन करत होते बुद्धिमत्तेचं। तरी मला 67 पडले। मी अजून थोडा प्रयत्न केला असता तर मी 70च्या वर नक्की गेले असते। तर तुम्ही हे व्हिडिओज पहा, अपलोड करा, शेअर करा, त्यांचा तुम्हालाही फायदा होईल आणि बाकीच्यांनासुद्धा फायदा होईल। आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, तुम्हाला फायदा होईल खूप। आणि थँक्यू पवार सर, तुमच्यामुळे आम्हाला इतके चांगले मार्क्स भेटले। आणि तुम्हाला अक्षरगंगा मार्गदर्शन हे पुस्तकामुळे अजून तुमचा अभ्यास होऊ शकतो आणि तुम्ही बुद्धिमत्तेचे अजून सराव केल्याने तुमचे मार्कही वाढू शकतात। तर अशा पद्धतीने तिने सांगितले की बुद्धिमत्ता विषयाची तयारी कशी करायची आहे, कोणतं पुस्तक वापरायचं आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सॅट सारख्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान आणि गणित विषयाची तयारी, गणित म्हटलं की सर्वांना जरा थोडंसं अवघड जातं, परंतु गणित विषयामध्ये 20 गुण असतात। तर गणितामध्ये तुला म्हणजे कसं वाटलं गणितचा पेपर सोडवताना? मला गणिताचा पेपर सोडवताना असं थोडासा अवघड गेला, कारण की मी व्हिडिओज बघितले नव्हते। तर ते चूक तुम्ही करू नका हे मला म्हणायचं आहे। ते व्हिडिओज तुम्ही नक्की पहा, तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळण्याची मी गॅरंटी देते। मी पाहिली नाही, ती माझी चुकी झाली, मी पाहायला हवं होतं। मी फक्त बुद्धिमत्तेचे व्हिडिओज पाहिले आणि सरांनी आम्हाला नोट्स दिल्या होत्या, त्या नोट्समुळे आम्हाला भरपूर असा फायदा झाला। आणि सरांनी गणिताची जी आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली होती, त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी चांगले गुण भेटले। आणि तुम्ही ते व्हिडिओज पहा आणि शेअर करा, त्यामुळे तुम्हालाही फायदा होईल। तर सुप्रियाचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मी तिला शुभेच्छा देतो। तर दोन्ही पेपरमध्ये तिने यश संपादन केलेलं आहे आणि तिला 107 गुण 178 पैकी मिळालेले आहेत। तर पुन्हा एकदा तिचं मनपूर्वक अभिनंदन। आणि आपल्याला असंच प्रत्येक विद्यार्थ्यांना हे यश संपादन करण्यासाठी आपल्याला अभ्यासाची गरज आहे, त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा आहे, परंतु दिशा देणं हे माझं काम आहे आणि मी हे मुलाखतीतून केलेलं आहे। तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। कोणताही विषय अवघड नाही, गणित, बुद्धिमत्तासारखा विषय तुम्हाला जर 110 गुणांना विचारला जातो आहे, म्हणजे बुद्धिमत्ता 90 गुणांना आणि गणित 20 गुणांना विचारला जातो आहे, तर बुद्धिमत्तामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सराव करा, त्याचबरोबर गणित विषयाचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला 110 पैकी 90 गुण ते 100 गुण कसे मिळतील याकडे लक्ष द्या। तर अशा पद्धतीने 8वी NMMS मध्ये आपण कुमारी आदिती तिडके हिला 159 गुण मिळालेले होते। त्याचबरोबर ज्ञानदा डोंगरे असेल, तिला 157 गुण मिळालेले होते। समृद्धी देवकुळे आहे, वैष्णवी देशपांडे आहे, त्याचबरोबर संध्या राणे आहे, त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेतलेली होती। त्याचबरोबर जर बघितलं आपण प्रत्येकाने सांगितलेलं आहे की बुद्धिमत्ता आणि इतर विषयांची तयारी कशी करावी। तर अशा पद्धतीने आपण 1 मे 2024 पासून या ठिकाणी लाईव्ह बॅच सुरू करत आहोत। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या अभ्यासाची सुरुवात उन्हाळ्यापासूनच करायची आहे। आपण एका मुलाखतीमध्ये पाहिलेलं होतं की आदितीने सांगितलेलं होतं की उन्हाळी सुट्टी जी आहे ती अभ्यासासाठी घालवायची आहे, त्यातून आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे। तर आपण या पद्धतीने 1 मे 2024 रोजी आपण नवीन बॅच आपली सुरू करत आहोत। भेटूया त्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।